कुंकू घेऊन म्हणजे सौभाग्याचं लेणं घेऊन आला दादा. बाईला नवऱ्यापेक्षा जर का प्यारं म्हणलं कंपाळाचं कुंकू आहे. कंपाळाचं कुंकू आहे महाराज. हो. नवरा कसा का असना तो प्याताळा असू गांजा फुगारा असू कुठं बसणार असू कुठं राहणार असू देवा तुझं नाव काढू नको बाबा. मला दामपूरचं माहिती ना भाऊ सगळं. दुकान पान लावून देऊन घातलं आपल्या चौक्यावर. घातलं तरी मी बाबा सांगायचं म्हणजे महाराज हा नवरा कसा का असना पण बाईला प्यारं कुंकू आहे. सौभाग्याचं लेणं पण आजकाल कुकू राहिलं का मंडळी? अजिबात नाही. आली टिकली महाराज. टिकली तर टिकली नाही तर हुकली दादा. पहिल्या लक्ष्म्या कुकू लावायच्या 4-4 दिवस कुंकू निघत नव्हतं. आणि उठल्या उठल्या देवाला नमस्कार करायचा. सकाळच्या बारी बाई नमस्कार करते सूर्यदेवाला. सूर्यासारखं ते जेव दे माझ्या कुंकवाला. सूर्यासारखं तेज माझ्या कुंकाला येऊ दे महाराज. हो. साकडं घालायच्या देवाला. वा. पदर पसरायच्या महाराज. हा. बरोबर आहे. आजकालच्या पोरी तसं नाही करीत. काय करत्यात? सकाळच्या पारी नवरी आला धाडच्या कामाला. जाऊ दे त्या कामाला बाईनं घरी शेवळ्याचा भात केला. दुधाची धार सोडी ती त्याला. तुपाची धार टाकली त्याला. 1 किलोभर साखऱ्या सोडून द्याला. पडशील त्यास भातात. नाही ना टाका लागलो मी. मग तू पडशील भातात. नाही नाही एक टाकायलो. असं का महाराज? पण पहिल्या लक्ष्म्या तशा नव्हत्या महाराज. कशा होत्या त्या? देवाला साकडं घालायच्या, पदर पसरायच्या, देवाला मागणं घालायच्या. हो. आणि देवाला काय मागायच्या? काय म्हणायच्या देवा? नवऱ्याच्या आधी मला यावं मरण. नवऱ्याच्या आधी मला यावं मरण. सुखी ठेव आई माझ्या कुंकाचं लेणं. माझ्या कुंकाचं लेणं. सुखी ठेव देवी माझ्या कुंकाचं लेणं. माझ्या कुंकाचं लेणं. भावा भावाने प्रेमानं राहावं. नंदन भावजायाने प्रेमानं राहावं. सासू सासऱ्याचा मान राखावा. सीतामाई सारखा वनवास भोगावा. कवी काय म्हणतात महाराज? काय म्हणतात? सासू सासऱ्याचा मान राखावा. सीतामाई सारखा वनवास भोगावा. भावा भावाने प्रेमानं राहावा. नंदन भावजयाने प्रेमानं राहावा. कोणाला सांगायला लागला तू? भावा भावाला सांगितलं. भावा भावाला सांगितलं भाऊ. आताची परिस्थिती तशी नाही महाराज. हा दोघं भाऊ एका सुखानं संसार करीत असत. असल तर मोठ्याची बायको काटे म्हणती मोठ्याला काय म्हणती? पळून मुंबईला जाऊन तिकड्या भाड्याची कोली घेऊन तिनं आले राशेंचे गहू. सख्याला भावात लावली कळ. बाईने केला खेळ. यायचं नाही सांगितलं बरं. दुसऱ्या सांगायला लागलो. तुम्हाला लागेल. आमच्या घरात 16 माणसं आहे महाराज. आज एकाच आहे महाराज. हो पण पहिल्या लक्ष्म्या कशा होत्या? कशा होत्या? सासू सासऱ्याचा मान राखावा. सीतामाई सारखा वनवास भोगावा. आता राहिलंच नाही महाराज. अजिबात नाही. आता लय बदल झालेला आहे महाराज. बदल झाला बदल झाला. बरोबर आहे. हा. म्हणून काय म्हणायचं महाराज? हा. आई राजा भवानी माता की जय. आई गवेडा माय काय नशीब माग लिवलं. आणि ज्याला लाविला जीव त्याने परक्याला नेलं वेडा माय. वेडा माय. वेडा माय. वेडा माय. आई ग वेडा माय. काय नशीब माझं लिवलं. आई ग वेडा माय. काय नशीब माझं लिवलं. आणि त्याला लाविला जीव त्याने परक्याला नेलं वेडा माय. वेडा माय. वेडा माय. वेडा गरजा पुत जवळ येऊन जात जोडी. उन्हावर कोणी माग जात तोंड मोडी. उन्हावर कोणी माग जात तोंड मोडी. आपलं म्हणायाला मन मनाला गेलं. आपलं म्हणायाला मन मनाला गेलं. ज्याला लाविला जीव त्याने पर्यावारी केलं.
उभी राहून ताटात वाट बघते भगताची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भगताची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भगताची तुळजापुराच्या घाटात आली फुटवेची गात हळदी कुंकाचं लेकं तिला कधी नाही साडी सोळीत मारण्याची माझ्या देवीला देवा सोळीत मारण्याची माझ्या अंबाला देवा चला पडलाय कुंकाचा या बाजार बेटात चला पडलाय कुंकाचा या बाजार बेटात वाट बघते भगताची वगैरे घराच्या घाटात वाट बघते भगताची वगैरे घराच्या घाटात वाट बघते भगताची वगैरे घराच्या घाटात कायम मुखात नाहून येतो मुखडे सोडून 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 माळे बळवट मारून आली अंबिका माळे बळवट मारून आली अंबिका माळे बळवट मारून आली अंबिका आली आकेला लावून जन्मगाई गोठात आली आकेला लावून जन्मगाई गोठात वाट बघते भगताची वगैरे घराच्या घाटात वाट बघते भगताची वगैरे घराच्या घाटात वाट बघते भगताची वगैरे घराच्या घाटात त्याच्याकरता म्हणलं गाणं आपलं लहानसं सांगला बोलला कन्हैया लागला तुला रे चंद्रमला कन्हैया लागला तुला रे चंद्रमला यमुनेच्या तीरी तू येशील का चोरून जाईतील घातील का यमुनेची तू येशील का चोरून देशील घातील का यमुनेच्या तीरी तू येशील का चोरून जाईतील घातील का यमुनेची तू येशील का चोरून देशील घातील का सांगेला कन्हैया लागला तुला रे चंद्रमला कन्हैया लागला तुला रे चंद्रमला कन्हैया लागला तुला रे चंद्रमला तू येशील का चोरून भेट मला देशील का यमुनेची तू येशील का चोरून भेट मला देशील का तू येशील का चोरून भेट मला देशील का यमुनेची
आलीच महाराज. हो ती देवा. जास्ती टाइम घ्यायचा नाही महाराज. हा मी लांबूनच राहिली तुम्हाला समजून पाहायला दुखून राहिला. तुम्ही बसायचं सांगायचं. हा गोंधळ जागरण म्हणल्याच्या नंतर कथा येती देवा. कथा येतेच महाराज. आणि कथा काही लांब शिकत नाही महाराज. हो 4 वाजे लोक कथा चालती भाऊ एकदा लावल्यावर. नवरदेव 5 वाजूस तर चालेल. चालती ना चालती. गोंधळाने एकदा कथा लागली हा की 5 वाजे लोक चालती महाराज. चालती देवा. पण कथामध्ये कथा किती कथा. कथामध्ये कथा म्हणलं तर 2 कथा आहे ना. कथामध्ये कथा फक्त 2 कथा आहे मंडळी. आहा एक रामायण आणि दुसरं महाभारत. महाभारत. तशा भरपूर कथा आहेत. सासू सुनाची कथा, नवरा बायकोची कथा, भावा भावाची कथा, शेजाऱ्या पाजाऱ्याची कथा महाराज. हा भरपूर कथा आहे भाऊ. कथाला तोटाच नाही महाराज. हा म्हणून आपल्याला त्या कथा जायचं नाही महाराज. हो पण तुमच्या समोर एक छोटीशी सत्यनारायणाची कथा घेऊन येत आहे. छोटीशी महाराज. आणि मग आरती गोष्ट ठीक आहे, ठीक आहे. बसून घ्या नाही तर. नाही ना उभं राहतो. आंबाबाईचं काम आहे. आंबाबाईचं आंबाबाई काम. कधी उभी द्यायला. सत्यनारायणाची कथा आहा तुमच्या समोर घेऊन येत आहे. वा वा. श्री हरी जगत पिता दूर करी अन्यथा ऐका सत्यनारायण. नारायणाची कथा. ऐका सत्यनारायणाची कथा. ऐका सत्यनारायणाची कथा. उलित मुख राजा होता मातुर दयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एक नात्याने घातली महापूजा दोघांनी. आली एक नौका त्यात मार्गाने दयाची नाव पूर्ण द्रव्यानी. व्यापारी साधू आल्याने पाण्यात आला पुण्याची. एक मुख बोल ऐकावे नारायणाचे अंतराळे. मन इच्छा फळ मागावे श्री हरीचा लागावे. कराची वाणी आला परतून या होती शिलवान. तयारला नव्हते काही सरकार. राम सुंदर जवळ वती पत्नीला दारी दान. कन्याही झाली त्याचे रूपवान. कलावती म्हणून गंगेचे नाव ठेवील त्याने आवडीचे. एवढी कथा नारायणाची कथा. ऐका सत्यनारायणाची कथा. ऐका सत्यनारायणाची कथा. ऐका सत्यनारायणाची कथा. लीलावतीने काही दुकाने दिली नवसाची त्याच आठवण. कुलपत्नीचे ऐसे आई दिले पुत्र सासू आल्यान. लग्न कन्येचे होता मान. करीन पूजा मोठ्या सागार. कंचन नगरी झाडीला वंशपुत्र ठरविला. केले हा कन्यादान भावान. महापार पडला ताटार. नवसाचे गेले विठून. नवसाची झाले भगवान. समय सगळं आला सोवानी. प्रजागंगा आपला महाराणी. गगन होते गंगेचे तुझे. चक्र फिरले दोघांचे. गंगकी तुझ्या महालातून. कृष्ण कृपे गेले चोरान. राजदूताने वाहिली चोरी. मला दूर दूर पाहुणी. तत्वाण्यावर आला हार. रे दोघांचं कैद साकाळ. सरकारी करिता राया करिता. ऐका सत्यनारायणाची कथा. ऐका सत्यनारायणाची कथा. ऐका सत्यनारायणाची कथा. लीलावतीच दुःख भुलाले. तरीही सुखी सोयी लागेले. यावे मागू तुझे भिक्षा. कन्याची ही शिक्षा. ब्रह्मणाच्या घरी पूजन. लीलावती सांगून सांगून तिने मातेला. हाताची पूजा त्याच वेळेला. चंद्राची तुझ्या जवळ स्वप्नात. जीवला उन्नतीची दृष्टांत. वैर सुत असती व्यापारी.
लावती तटकाना तिचे घ्यावयाचा घरकाना लावती भक्ती रे नारायणाचे पूजन श्रीनारायण प्रसाद भक्ताना गेल्या दर्शना झाले भगवान नमका बोलून आकाशवाणी परती कानी अरे कन्यार प्रगत्या कोणी आपसी मिळेल कोणतं घ्यायचं गाणं सांगा ना मिस्टर लंब नका सांगू आई राजा बोल भवानी माता की जय लागलीचा मुलग उमटलं पाऊल आई तू ये न केलं ग अंबाबाई आई तू ये न केलं ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं शिवाऱ्यात पुरती तुझी तो शिवा पाड बरकत आली माय तुपामध्ये वाढ बरकत आली माय तुपामध्ये वाढ बरकत आली माय तुपामध्ये वाढ आले आनंदात मान गोविंदान आले आनंदात मान गोविंदान तुझी पाकर झाली ग अंबाबाई तुझी पाकर झाली ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं नवस माझा नवतीच्या काळी भाग्यवंता घरी आली अंबाबाई भाग्यवंता घरी आली अंबाबाई नवस माझा नवतीच्या काळी भाग्यवंता घरी येती अंबाबाई भाग्यवंता घरी येती अंबाबाई आली आनंदानं मान गोविंदान पाकर झाली ग अंबाबाई पाकर झाली ग तुझ्या येण्यानं जीवनात सोनं झालं तुझ्या येण्यानं जीवनात सोनं झालं तुझ्या येण्यानं जीवनात सोनं झालं पोरासाठी नवस केला अनुबाई बाई पूर्ण झाली आई इच्छा काही नाही इच्छा पूर्ण झाली आई इच्छा काही नाही पोरासाठी नवस केला अनुबाई बाई इच्छा पूर्ण झाली आई इच्छा काही नाही आली आनंदाने मान गोविंदान तुझी पाकर झाली ग अंबाबाई पाकर झाली ग तुझ्या येण्यानं जीवनात सोनं झालं तुझ्या सोनं झालं तुझ्या येण्यानं जीवनात सोनं झालं आणि राजा आत्ताशी पैसे काढून राहिले 200च्या नोटा कोण काढून राहिलं तुम्हाला? आता वाटू म्हणा ना तुम्ही हा, घ्या.
शिवाजी महाराजाचा बोर्ड आता शिवाजी महाराज आठवला आता आता अखंड 100 रुपयाचं दान आलेलं आहे आणि बाईने पूर्ण केलं 100 रुपयाचं दान शिवाजी महाराजाचा पवाडा झाला पाहिजे तो. आम्हाला येत नाही म्हणून सांग ना. पैसे काय येत नाही. आता पाहुणीची इच्छा आहे म्हणा बाईसाठी छोटसा शिवाजी महाराजाचा पवाडा घेऊन येत आहे. हो आय धन्य धन्य शिवाजी वीर धन्य धन्य शिवाजी वीर पराक्रम सुर केले पाणी पाजून लुट मगलाल पाणी पाजून लुट मगलाल पाणी पाजून लुट मगलाल पाणी पाजून लुट मगलाल स्वराज्याचा इतिहास घडवला स्वराज्याचा इतिहास भगवती माया सरस्वती द्यावी मधमती तो सुनीवर द्यावे कवनार तो जुनीवर द्यावे कवनार तो सुनीवर द्यावे कवनार तो जुनीवर द्यावे कवनार साईड शाहीर गातो पवनार सारे शाहीर गातो इतिहास सारे शाहीर गातो इतिहास आणि मुद्रा मानाचा राजभूषार दयाविष्टे पुत्र मावळे दयाविष्टे पुत्र मावळे तरी कावळे रंग सावळे वाहती तान शिवागाची वादी पाल तुझ्यासाठी वाहती तान शिवागाची वादी पाल तुझ्यासाठी ओळवरी शांत होता माझे मला वर्षाचा होता माझे मला वर्षाचा होता माझे गडवली जिंकी गडाला गडवली जिंकी गडाला जिंकी गडाला जिंकी गडाला आजी बातमी विजापुराला विजापुराला विजापुरी दरबार भरलेला विजापुरी दरबार भरलेला या शुभानं 16 या वर्षी सगळ्यांनाच पाणी पाजलेलं होतं महाराज विजापुरी दरबार भरलेला आणि तेवढ्यात बळी बेगम साहेबा काय म्हणती तुम्हाला कोण बघला तो आपल्या नगरीत कोणी मरलं नाही तुला अशा सगळे बोलण्याच्या नंतर बापने खास उठलाने काय म्हणतो मला काय म्हणा बहिणीचा विडा मांडलेला बहिणीचा विडा मानलेला बहिणीचा विडा मांडलेला बहिणीचा विडा मानलेला बहिणीचा विडा मांडलेला आहे एवढ्यात काय म्हणतो खानाने विडा उचलीला खानाने विडा उचलीला विडा उचलीला विडा उचलीला मस्तकी धारण केला मस्तकी धारण केला मस्तकी धारण केला मस्तकी धारण केला एवढ्यात खानाची तुम्हाला पकडण्यासाठी जाण्याची तयारी सुरू झाली काजीला भरून घेतलं शुभ मुहूर्त पाहायला सुरुवात केलेली आहे काजीला सांगितलं आताच्या शुभ मुहूर्त बरोबर नाही बरोबर नाही खानाची आवडती बायको जर का म्हणलं महाराज खानाला जर बायका म्हणतात म्हणतात 64 बायका खानाला महाराज त्या खानाने शुभाला पकडण्याला जायच्या आधी
पहिल्याच्या मुक्कामाला पहिल्याच्या मुक्कामाला 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 झेंड्याचा हाती मेलेला झेंड्याचा हाती मेलेला त्यावर स्वारी होती किंवा हाती मरण पावलेला आहे आणि पहिल्याच मुक्कामाला खानाला औषकुणाला सासुरा दुसरा हाती पाठवण्यात आला आणि खानाची स्वारी तुळजापूरला रवाना झालेली आहे तुळजापूरला गेल्याच्या नंतर खानाच्या कानी आवाज कशाचा आलेला आहे महाराज आई मुदगा अंबाबाई मुदगा अंबाबाई आई 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 मुदगा अंबाबाई मुदगा अंबाबाई तुळजापूरच्या ठिकाणी खानाने मूर्त्या तोडायला सुरुवात केली आणि रंगानाच सुरू केलेला आहे पहा तुळजापूरच्या ठिकाणच्या सर्व मूर्त्या खानाने मूर्त काढल्या आदिमाया शक्ती महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी या भवानीच्या मूर्तीला हात घालायचा मग या खानाने काय केलं आई भवानीच्या मूर्तीला हात घातला भवानीच्या मूर्तीचे तुकडे तुकडे केले आणि गाड्यातून भरून काढण्यात केले महाराज तेव्हा जर काली माया शक्ती कुठे असेल महाराज देवाच्या पाठीमागे होती महाराज तिथून जर का खानाची स्वारी जर का म्हणली महाराज पंढरपूरला रवाना झाले आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर खानाला कशाच्या कानी आवाज आला महाराज
स्वामिनी तुळजा भवान की जय, रेणुका माता की जय. खालील वटांगण चरण डोळ्याला पायी धरून जय, प्रेम्याला केला आनंद पूजन. हरे ओ वाळी नगरी रमा, तुमेव माता पिता तुमेव बंधू सखा कुटुंब, तुमेव विद्या वैर तदेव, तुमेव सर्वं मम. हरे राम 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 हरे हरे. जगदम्बा माता की जय, कुल स्वामिनी तुळजा भवान की जय, सब संतन की जय हो. सगळ्याचं दर्शन घ्यायचं, येऊन बसायचं.
पाणी आणा इकडं. डबन आज साखर वाटा नाही, साखर वाटा ना किती टाका टाकली तिथं जय जगदंबावली स्वामी दोन दाणी किती बारी दर्शन घ्यायचं दिवसभरातून आजचे दिवस बरं म्हणजे तरी बाय आपलं नाही तुमच्या. पाहुणे पण गावचे आण कुंदपूरचं ते जालन्यापासून पलीकडे कुंड पण नाही कुंदपूर आंबोड रोड इंदोर बस नाही का इंदोर बस इंदेवाडी जवळ ना हा आंबड रोडचं कुंभेफळ कुंभेफळ आमच्या गावाजवळ एक कुंभेफळ हा इकडे ये. हे वाघराटे वाघ कुंभेफळ इकडे इकडे येतो मला. काय उतरतो ना. मला माहिती खायचं. आपलं तरी झोपायला हा बाई, काय उतरतो. गेला झोपायला काय उतरता झोपायला खंडोबाच नाव घ्यायचं असं चांगलं नाव घ्यायचं दोघांना बी. वज उतरत सांगाल ते हा ना सांगतो. बकरा द्या सांगतो 511 द्या सांग बकरी नाही झालं तिथं 511 घ्या तुम्ही. किती का घ्या पैसे, बकरी नका नाव. म्हणलं लागत आहे महाराज आईला ते खंडोबाला लागत आहे ना बकर घ्या नवरदेव नाव घ्या घ्या. कंपल्सरी नाव झालंय शिकले जरा बदलून घ्या ना क्लासिकल म्हणजे ते आता सगळं ते बदलून घ्या. या बाई. जुनी नावं झाली अशी रातच्या बाईवनी 5-5 नावं घ्यायला लावा महाराज नवरदे नवरीला नाही ते लय शिकत होती ती बाई. नाही बाई शिकेल नाही काय. आहे ना मग आता ही बाई बी 2-4-5 नावं घेईल ना एक पाच घेतले काय भारी नाही अवघड नाही ते. लय का बरं. या घ्या घ्या घ्या. एक माझ्या पंचायत पडी म्हणजे 5 खावायचे. मला किती घेते महाराज घ्या डोळे बाई, बाई राहिलं तुम्ही घ्या. घे माय. हे काही फायदा होणार नाही का कार्यक्रम लवकर मोडून. हा. असं बसून राहू आपण करू की नाव नाही घेतलं काय फायदा आहे. घेते ना महाराज नाव जर थांबा तुम्ही ध्यानात येऊ का ना हो ना ते ध्यानात येऊ देत ती गडबड नाही केली कोणी. आता नाव आता झालं आता 2-4 रोज नावं घ्यायला लावतील लोक हा. मग आता सरच्या लावायला जाणं आता कुठं पाणी आहे का? घ्या, घ्या, घ्या. कारण यासारख्या खराब होणार पावसाने. हा दुसऱ्या लावायचे. ते आता कापतो फुटणार आहे डबल जाऊन. तुम्हाला नाव नाही ऐकायचं वाटतं. जसं दम धरा तुम्ही नाव ऐका ना कापतो फुटणार कापतो. महाराज पाप पटकन वाटतं एखादं. एवढं ठेवलं तू ध्यानात द्या आमच्या महाराजांना आता लोक 50 नाव घेतली असती एवढ्या टायमात ते पण काय हो हा महाराज हे काय रुपया नाव महाराजाचं नाव मग आधी महाराज घ्या 1 रुपया देते 1 रुपया देते. हा लय नावाला नाही बाई काही नाव घेतली
पहिलं नाव शिक. नाव घेतल्याशिवाय मी बी कुठत नाही, तुम्ही जा दोघं जण. आम्ही नाव शिकलेलं द्या बाईला तर मग. नाव तर घ्यावं लागेल ना. बरं झालं याला असं कुठं गाडीला नाही गाडी लावायची आली. ती आरती जर शिकमा घ्या ती. महाराज नावच शिकवणं लागतं काय करून तुम्हाला. नाही तर मग आपल्याला सकाळ होईन इथं. कालवाड्यांची कॉल पाहिजेत ना. असं आहे. त्या पांढऱ्यात नाव रे हेच नाव आहे, मग त्याला काय एवढं काय करायचं? कुठे गेली मी नाव घेतो. संबळ वाजे झांज वाजे सुंदर वाजी तो चोंडक्या. संबळ वाजे झांज वाजे सुंदर वाजी तो चोंडक्या. शिवकन्या उशाच्या वंत मी दादा पांडक्या. जागा टाकायचं बाई तुम्ही दोन्ही पान. त्याची गाठ सोडून द्या. महाराज गाड सोडा. गाठ सोडून देतो. हा, हे आता हे पहा महाराज त्याचं नाव घ्या. गाठ सोडायचं नाव आता यायचं. मोठं नाव घ्या. देवीच्या देवळाला सोन्याचा कळस, संध्याचं नाव घेतो गोंधळाच्या रस. हे असं बसायचं तुम्ही घरात. ते बुडीकडे करायचं, शेंडा इकडे करायचं. तुम्ही बाई तुळशी जागा टाकायचं.